प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो, मी आज आपल्याशी संवाद साधण्यासाठी आपल्यासमोर आलेलो आहे. आपलं मागच्या 5 वर्षात सुलभा खोडकेंना भरघोस मतांनी निवडून दिलं आणि विकासाची काम करण्याचं संधी उपलब्ध केली, त्याबद्दल आपला आभारी. परंतु आता 20 तारखेला होऊ घातलेल्या निवडणुकीकरता आमचं पुढील निवडून आल्यानंतरचं आमचं व्हिजन अमरावतीसाठी काय राहील, आम्ही काय अमरावतीसाठी करू इच्छितो, या संदर्भातलं निवेदन मी आज आपल्यासमोर करत आहे. आपल्याला कल्पना आहे की आपलं वऱ्हाड जे आहे त्याला आपण वऱ्हाड म्हणतो, 5 जिल्हे अमरावती विभागाचे. त्या वऱ्हाडाचं सर्वात महत्त्वाचं केंद्रबिंदू म्हणून आपली विद्यानगरी म्हणून अमरावती प्रसिद्ध होती. या अमरावतीचं सर्वात मोठं वैभव एक होतं की किंग एडवर्ड कॉलेज जे आहे, ज्याला आपण विदर्भ महाविद्यालय म्हणतो, त्या विदर्भ महाविद्यालयामुळं आपल्याला विद्यानगरीचं रूप प्राप्त झालं होतं. पुढील काळामध्ये आपल्या इथे ज्या शासकीय यंत्रणा आहे, ज्या शासकीय सुविधा एज्युकेशनमध्ये आहे, त्याचा विस्तार कशा पद्धतीनं करता येईल, त्या संदर्भात आम्ही या क्षेत्रातले नामवंत लोक यांच्याशी बसून चर्चा करून त्या वैभव, जे जुनं वैभव आपलं शैक्षणिक वैभव जे होतं, विद्यानगरी म्हणून जे प्रसिद्ध होतं, त्याच्या संदर्भात आपल्याला एक नवीन आराखडा तयार करण्याचं काम आम्ही भविष्यामध्ये करू. त्यानंतर त्या संदर्भात आम्ही एक निवेदन आपल्यासमोर पुन्हा घेऊन येऊ. त्यानंतर जर आपण पाहिलं तर क्रीडा सुविधेच्या संदर्भात, अरे यार, आप कंटिन्यू कर लो, इसको अपन कर लेंगे। उसके बाद में आप कंटिन्यू कर ले, जो होगा क्या आपण बघितलं की आपल्या इथे एक मेडिकल कॉलेज, शासकीय मेडिकल कॉलेजचं फॉर्मेशन झालेलं आहे. शासकीय मेडिकल कॉलेज केंद्र शासनाने, मोदी साहेबांनी कशासाठी केलेलं आहे, तर ते शासकीय मेडिकल कॉलेजचा उपयोग त्या जिल्ह्याच्या आरोग्य सेवेसाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध व्हावं. आणि एक मेडिकल कॉलेज, शासकीय मेडिकल कॉलेजसाठी जवळपास 1000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट होते. 1000 कोटी रुपये त्याला लागतात. आत्ता जी जागा मेडिकल कॉलेजसाठी झालेली आहे, ती जागा आपल्या आरोग्य सुविधेच्या हिशोबाने ती काही बरोबर नाही आहे. भविष्यामध्ये ते मेडिकल कॉलेजची जागा आम्ही बदलून नवीन जागेमध्ये त्याचं रूपांतर करणार आहोत. आम्ही त्याच्यासाठी जी जागा प्रपोज केली आहे, वेलकम पॉईंटजवळ जी PKVची जागा आहे, त्या PKVच्या जागेमध्ये 50 एकरमध्ये ते हॉस्पिटल निर्माण करण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे. आणि ते सुविधा जी निर्माण होईल, ती एक चांगली सुविधा अमरावतीकरांच्या सामान्य जनतेसाठी आणि खालच्या वर्गाच्यासाठी एक मोठी सुविधा निर्माण करण्याचा मोठ्या प्रमाणात आम्ही तो प्रयत्न करू. आपण जर पाहिलं तर पर्यटन विकासामध्ये आम्ही वडाळीचा एक मोठा प्रकल्प हाती घेतलेला आहे. परंतु त्याच्याच लागून आपल्याला माहीत आहे की बांबू गार्डन आहे. ते बांबू गार्डन मोठं विस्तारित बांबू गार्डन आहे. आपण वडाळी आणि बांबू गार्डन याचं एकत्रीकरण करून एक चांगलं पर्यटन स्थळ अमरावतीसाठी निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. तसंच आपण जर पाहिलं तर स्पर्धा परीक्षा केंद्र, वेगवेगळ्या समाजाचे स्पर्धा परीक्षा केंद्र आपण निर्माण केलेले आहे. मराठा समाजासाठी सारथी आहे, त्यानंतर बहुजन समाजासाठी महाज्योती आहे, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी टार्टी आहे, खुल्या प्रभागासाठी अमृत आहे, मातंग समाजासाठी RT आहे, अल्पसंख्याक समाजासाठी MTRT आहे. ह्या सर्व संस्थांचं बळकटीकरण करण्याचा एक मोठा कार्यक्रम आम्ही यानंतरच्या काळात आम्ही हाती घेणार आहोत. आपण जर पाहिलं तर उद्योगधंद्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे आहे, तर तो जर विषय पाहिला तर आज आपल्या इथं पंतप्रधान मोदींनी मेगा टेक्स्टाईल पार्क निर्माण केलेला आहे. मेगा टेक्स्टाईल पार्क हा एक आपल्या अमरावतीसाठी मोठी देण आहे. हा महाराष्ट्रामध्ये फक्त अमरावतीला मिळालेला एक मोठी देण आहे. ही जर आपल्याला याचा चांगलं डेव्हलपमेंट जर करण्याचं असेल, तर आपल्याला भविष्य काळामध्ये या संदर्भात त्या इथं येणाऱ्या ज्या कंपन्याज आहे, त्या कंपन्यांना मोठं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करून देण्याची गरज आहे. ते इन्फ्रास्ट्रक्चरचं काम ऑलरेडी चालू झालेलं आहे. परंतु जोपर्यंत राज्य शासनातर्फे, केंद्र शासनातर्फे मोठ्या प्रमाणात आपण त्यांना सुविधा उपलब्ध करून देणार नाही, काही इन्सेंटिव्ज देणार नाही, काही अनुदान देणार नाही, त्याशिवाय ह्या कंपन्या अमरावतीमध्ये येणार नाही.
आणि त्याच्यासाठी त्यांना GSTमध्ये असतील, MSCBमध्ये असतील, पाण्यामध्ये असतील, काही लेबर्सचे प्रॉब्लेम्स असतील, यामध्ये जे काही आपण त्यांना सुविधा निर्माण करून देऊ तर मोठ्या प्रमाणात ह्या कंपन्या अमरावतीमध्ये येतील. आणि त्या जर मोठ्या प्रमाणात त्या बाहेरच्या देशातल्या कंपन्या जगातल्या कंपन्या इथे येऊ शकतात. आणि हे जे वऱ्हाडचं पहिले वऱ्हाड आपलं याच्यासाठी कॉटनसाठी प्रसिद्ध होतं. आजही आपल्या पश्चिम विदर्भामध्ये खऱ्या अर्थानं कॉटनचा मोठा पेरा आहे आणि त्या पेऱ्यामुळं या अमरावतीचं एक वैभव आहे. आणि हा जर प्रकल्प चांगल्या पद्धतीनं आपण राबवला तर मला निश्चित आशा आहे की या अमरावती शहराचं मोठं पर कॅपिटा इन्कम मोठ्या प्रमाणात वाढेल, उद्योगधंदे वाढेल आणि तरुणांच्या हाताला काम मिळेल. तसंच एक आपण पाहिलं की करोनाच्या काळामध्ये एक कन्सेप्ट आपण रुजवलेला होता. तो कन्सेप्ट होता की वर्क फ्रॉम होम हा नवीन कन्सेप्ट आलेला होता. आणि त्यामुळं आमच्या विचारात एक कल्पना आली की आपण वर्क फ्रॉम टाऊन ही जर संकल्पना केली तर चांगल्या पद्धतीनं आपण इथं राबवू शकतो. आपल्याला माहीत आहे की आपण IT कंपनीज इथं आणण्याचा भरपूर प्रयत्न केला, पण त्या IT कंपनीज पुन्हा मुंबईशिवाय येत नाही. म्हणून आपला एक संकल्प आपण असा केला होता की आपल्याजवळ अमरावतीला इंजिनिअरिंगची जागा 115 एकरची जी जागा आहे ती 115 एकरच्या जागेमध्ये 50 एकरमध्ये चांगल्या प्रकारे आपण हा जो कंपन्या आहे ज्या TCS असतील, IBM असतील, पर्सिस्टन्स असतील, ह्या ज्या कंपन्या आहे यांना चांगल्या प्रकारे 700 ते 800 कोटी रुपये शासनाच्या निधीमधून तिथे जर इन्फ्रास्ट्रक्चर उभं करून दिलं, सर्व्हर्स दिले, कॉम्प्युटर लॅब्स दिला, त्यांना ज्या ज्या फॅसिलिटी पाहिजे त्या फॅसिलिटी उपलब्ध करून मिनिमम लीजवर त्यांना त्या जागा उपलब्ध करून द्यायच्या. आणि त्यांना जो कुशल वर्ग पाहिजे IT क्षेत्रातला तो त्यांनी तिथं अपॉइंट करावा. आणि तो अपॉइंट केलेला कुशल वर्ग जर तो अमरावतीतच राहून काम करू लागला तर वर्क फ्रॉम टाऊन ही एक नवीन संकल्पना पुढे येईल. आणि ती संकल्पना विधानसभेमध्ये सुलभा खोडकेंनी ज्यावेळेस मांडली त्यावेळेस माननीय अजितदादा यांनी विधानसभेमध्ये त्याला ही संकल्पना तत्वतः आम्ही मान्य करतो आणि पुढील काळामध्ये याचा एक चांगला रिपोर्ट तयार करून ह्या सर्व कंपन्या अमरावतीला वर्क फ्रॉम टाऊनसाठी कशा येतील यासाठी प्रयत्न चालू करू असं आश्वासन त्यावेळेस दिलं होतं. आम्ही आपल्याला सांगतो की हे जर 5,000 मुलं अमरावतीमध्ये या 50,000 रुपयाच्या पगाराने जरी त्यांना अपॉइंट केलं आणि ते 50,000 रुपये त्यांचे या अमरावतीमध्ये खर्च झाले, ते वेगवेगळ्या क्षेत्रात खर्च होऊ शकतात. जागा घेण्यात असू शकतात, घर बांधण्यात असू शकतात, कपडे घेण्यात असू शकतात, किराणा वस्तूसाठी वेगवेगळ्या वस्तूसाठी जर ते खर्च झाले तर या अमरावतीचं पर कॅपिटा इन्कम आहे हे मोठ्या प्रमाणात वाढेल आणि या अमरावतीला मोठ्या प्रमाणात भरभराटीला हे अमरावती शहर येईल. तसंच आपण जर पाहिलं तर माननीय फडणवीस साहेबांनी एक मोठा प्रकल्प आपल्या विदर्भासाठी मंजूर केलेला आहे. वैनगंगा पैनगंगा नदीजोड प्रकल्प. यामुळे या अमरावतीचंच नाही तर पूर्ण विदर्भाचं एक शेतीचं मोठं चांगलं विस्तारित पाणी पुरवठा या शेतीसाठी होणार आहे. परंतु त्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट की अमरावतीसाठी या नदीजोड प्रकल्पातून 365 दशलक्ष घनमीटर पाणी जे उपलब्ध होणार आहे त्या पाण्याचा उपयोग उद्योगासाठी राखीव ठेवलेला आहे. तो उद्योगासाठी राखीव ठेवला आहे असल्यामुळं भविष्यामध्ये जे पाणी उद्योगासाठी लागणार ते महाराष्ट्रामध्ये कुठेही आता सध्या उपलब्ध नाही. आणि जर या देशात बाहेरच्या कंपन्यांना जर आपल्याला अमरावतीमध्ये राज्यामध्ये आणायचं असेल तर त्याला अमरावतीशिवाय पर्याय राहणार नाही. आणि ते जर उद्योग अमरावतीमध्ये आले तर या अमरावतीचं मोठं वैभव निर्माण होईल असा मला 100% माझा विश्वास आहे. आणि ही अमरावतीची मोठी भरभराट या निमित्तानं होणार आहे. तसंच जर आपण पाहिलं तर हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला आपल्या सर्वांची साथ लागणार आहे. आपण जसं या सर्व प्रक्रियेमध्ये आपल्यासोबत मागच्या निवडणुकीमध्ये आमच्याकडे सोबत होते तसंच या निवडणुकीमध्ये आपण सोबत राहावं. त्याचसोबत आम्ही एक हेल्पलाईन पूर्ण स्ट्रॉंग हेल्पलाईन चालू करणार आहोत. ती आरोग्य सुविधेसाठी राहील, शासकीय ज्या योजना आहे त्या योजनेसाठी राहील, ज्येष्ठ नागरिकांसाठी राहील, महिलांचे काही प्रश्न असतात त्यासाठी राहील, उद्योगांचे जे प्रश्न असतात त्यासाठी राहील, लेबरचे जे काही प्रश्न असतात त्या संदर्भात राहील. आणि ही 24 तास हेल्पलाईन आमची चालू राहील.
आणि त्या हेल्पलाईनचा उपयोग सर्व समाज घटकांना होईल आणि त्याला पूरक मदत करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. यासाठी आपल्याला महायुतीच्या उमेदवार ज्या सुलभा खोडके आहे त्यांना निवडून देणं गरजेचं आहे. कारण की महायुतीचं शासन निवडून आल्याशिवाय हे काही काम होऊ शकणार नाही. म्हणून आपणास माझी विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये 20 तारखेला आपण घड्याळ या चिन्हाचं बटन दाबून सुलभा खोडके यांना जास्तीत जास्त मतानं निवडून द्या, ही विनंती करण्यासाठी मी हे आपलं निवेदन करत आहे. महायुतीच्या उमेदवार भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादीच्या उमेदवार सुलभा खोडके यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावं ही आपणास विनंती करतो. आपणास माझ्या धन्यवाद.